हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग विथ साक्षी. तर बघा सकाळी सकाळी आम्ही तुळजापूरच्या आईच्या दर्शनासाठी निघालेलो. नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच मंगळवार होता. मग म्हणलं मंगळवार देवीचा वार, त्यासाठी मम्मी बोलली चल उद्याच करूया दर्शन. मग निघालो. बघू शकताय तुम्ही सूर्यदेव सुद्धा प्रकट झाले नव्हते. त्याआधी उठून स्नान संध्या करून आम्ही सकाळच्या 6 वाजता तिकडे बाहेर. परत बस स्टँडमध्ये गेलो. मग तिथं पण एक देवीचं मंदिर होतं. मम्मी म्हणली देवीलाच जाणार आहे तर इथलं पण दर्शन घेऊयात, नेकीवर पूजपूज कशाला म्हणत मी पण गेले मम्मीसोबत. देवीचं सुंदर असं रूप पाहिलं. सकाळी सकाळी खूप मन प्रसन्न झालं. मस्तपैकी तिथला प्रसाद घेतला, खाल्ला प्रसाद. परत बस स्टँडला गेलो. मग तिथं 20 मिनटं थांबलो. खरं तिथं काय बस यायची नावच घेईना. मग म्हणले दुसरं एक मंदिर आहे तिकडे जाऊया दर्शनासाठी. मग तिथनं आणि 15-20 मिनटं चालत चालत आम्ही गेलो दुसऱ्या देवीच्या मंदिराकडे. म्हणजे तिथं पण अशी देवी बसवलेली. तर तुम्ही बघू शकताय सकाळची वेळ होती. तिथं कोण दर्शनासाठी जास्त लोक पण नव्हते, त्यामुळे आमचं निवांत असं दर्शन झालेलं. तिथं पण घटस्थापना केलेली. परत इथं बघू शकताय तुम्ही शिवपार्वतीची पूजा केलेली. परत बालाजी देवता, हनुमान देवता, परत गणपती बाप्पा आपले फेवरेट, त्यांची असं पूजन वगैरे मांडून इकडं प्रसाद केळीचा ठेवलेला देण्यासाठी भक्तांना. घटस्थापना खाली इथं ठेवलेली. परत देवीला बघा किती छान असं सजवलेलं, लिंबांची माळ घातलेली, हातात देवीचा त्रिशूळ दिलेला. परत देवीची मूर्ती पण असं मन भरून पाहिली. मग तिथे वरती हनुमानाचं पण मंदिर होतं. मग चला म्हणलं तिथं पण जाऊया, आता इथंपर्यंत आलोय तर कशाला सोडायचा चान्स. मग गेलो तिथं. मग तिथं अभिषेक चालू होता हनुमानांचा. मग म्हणलं नको काही शूट करायला, उगाच एम्बॅरेसिंग वाटेल त्यांना, म्हणून काय केलं नाही शूट. तर तुम्ही बघू शकता तिथे पाऊस चाललेला. पावसामुळे पूर्ण हे फरशी ओली झालेली. त्यामुळं दबक्या पावलाने मी चालत होते हळूवार. पण ह्यांचा अभिषेक झाल्यानंतर हिने आरती करायला घेतली. म्हणलं तोपर्यंत तुम्हाला पण दाखवूयात. हनुमान देवता छान दिसत होते सजवलेलं वगैरे, त्यांना बघा किती छान दिसतात. ते झाल्यानंतर गेलो स्टँडला. मग स्टँडला गेल्यानंतर बस भेटली. पावसाचा प्रकोप बघा, पूर्ण शेतं पाण्याखाली गेलेली. पूर्ण आहेत नाही तेवढी सगळी शेतं पाण्याखाली दिसली. मग ते झाल्यानंतर हे बसवाल्यांचा टाईमपास चाललेला. बस थांबवलेली हिने जेवणासाठी. मग काय नव्हतंच टाईमपास करायला. मग ह्यांनाच बघून मनोरंजन केलं जरा. ह्यांना काही तर भेटलेलं खाण्यासाठी. मग ह्यांची पार्टी चाललेली इथं हळूवारपणे. मग त्यात एक येतं, एक जातं, एक उडतं, एक बसतं, एक खातं. ह्यांचं बघून जरा भारी वाटलं. फ्रीडम आहे म्हणलं ह्यांना जास्त आमच्यापेक्षा. मग हे झाल्यानंतर तिथं कुत्रे साहेब गल्लीचे डॉन आले. ते आल्यानंतर काय मग सगळी इकडं तिकडं तिरबित्तर झाली आहे बघा, बघू शकता उडतेत कशी ती. मग ह्यांचे टाईमपास बघण्यामध्ये आम्हाला दर्शनासाठी खूप 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 लेट झाला. आमचं असं म्हणणं होतं की आम्ही तुळजापूरमध्ये 9-10 वाजता जाईन. खरं आम्ही ॲक्च्युअलमध्ये गेलो 11-11:30 वाजता. मग हे असलं सगळं करण्यामध्ये उगाच टाईम वेस्ट गेला. मग काय गेलो तिथं बस स्टँडला उतरलो. बस स्टँडला उतरल्यानंतर ॲटो वगैरे काही नेऊन देत नव्हते आत. फक्त लोकलवाले म्हणजे आतमधले जे होते राहणारे त्यांच्यासाठी 2 व्हीलर्स अलाव केलेला. मग असंच बेरफूट आम्ही चालत निघालेलो देवीच्या दर्शनासाठी. मनामध्ये फक्त एकच आशा होती की देवीचं दर्शन छान व्हावं, काय प्रॉब्लेम येऊ नये दर्शनासाठी म्हणून. मग होप ठेवत रस्ता शोधत, सगळं सामान बघत, एकमेकांशी गप्पा मारत आम्ही गेलो चालत. त्यात पाऊस नव्हता म्हणून खूप चांगलं, कारण पाऊस जर राहिला असता तर मग काय चालणाऱ्यांची बँड वाजली असती. पण तसं काय झालेलं नाही, थँक्स टू गॉड. तर बघा इथंपर्यंत सर्व ओके होतं. सगळं खूप छानपणे चाललेलं. दर्शन वगैरे होईल वगैरे. पण यानंतर माझी बँड वाजलेली आहे, ती सांगू शकत नाही मी. मॅरेथॉनला जेवढं पळते ना त्यापेक्षा मला जास्त वेगाने पळायला लागलेलं आहे. मग नंतर मला आठवलं माझी लाईफ एवढी सोपी असू शकणार आहे. #me and my problems ते सगळं करत मग मी आणि माझी मम्मी मॅरेथॉनमध्ये पळत हे सगळं क्रॉस केलं. मग काय एवढं हे फिरून सगळं इथलं परत आणि वरचे 4 मजले फिरायचे होते, ते माझ्या डोक्यातच नव्हतं. सो इथं महाराष्ट्रातली पण जनता खूप होती आणि आउटसाईड म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेरचे, कर्नाटकच्या वगैरे, ती पण आलेली दर्शनासाठी. ठीक आहे ती आलेलीत, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. बट त्यांची भांडणं
आणि जे ते बोलते त्यांच्या लँग्वेजमध्ये ते काही कळत नाही. आणि आपण महाराष्ट्री माणसं, आपल्याला नुसतं मराठीच कळते, मराठी आणि हिंदी. त्यांची नुसती भांडणं तिथं, तू मला ढकलते, आणि त्यांच्या भाषेत बरं का, आपल्याला कळत पण नाहीत की ती काय बोलायला लागलेत. नुसती गडबड, भांडणं, हे ते. म्हणलं देवाच्या दर्शनाला आलेत की भांडणं करायला आलेत. एकतर एवढं सजून धजून येतात आणि वरनं तिथे येऊन भांडणं करणारी. म्हणजे देवाचं नाव घ्या, देवाच्या ठिकाणी आलोय, ही काय पद्धत आहे असली? पागल म्हणतात, एकमेकांना भांडतात, काय केसच काय बुडतेत, हातांची बोटं काय करणार बोलताना. एवढ्या गर्द्यामध्ये पण त्यांना भांडणाचं सुचलेलं त्या टाईमला. असली यांची 4 मजल्यावर 4 भांडणं बघून आम्ही दर्शन घेतलं देवीचं. म्हणलं बाई यांचे डोकं पण शांत ठेव आणि आमच्यावर आशीर्वाद असू दे तुझा. मग दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो. तर हे बघू शकताय तुम्ही, देवीचं असं की छान असं फुलांचं वगैरे तयार केलेलं. आणि हे टी व्हीवरती ज्यांना अर्जंटमध्ये त्यांनी बाहेर काढलेलं, खूप गर्दी होती म्हणून, त्यांच्यासाठी हे असं बाहेर देवीच्या दर्शनासाठी ठेवलेलं. मग बाहेर आल्यानंतर असं साड्या वगैरे बघितल्या देवीच्या सगळ्या, निवांत थांबून. मग इथे थोड्यावर बसलो, त्या पायऱ्यांवरती बसलो. जरा शांत वाटत होतं दर्शन केलेलं म्हणून. मग म्हणलं चला तुम्हाला पण टूर द्यावी एक म्हणून शूट करायला घेतलं. शूट केल्यानंतर बघायचं फुलांचं देवीचं एक केलेलं त्याने, खूप म्हणजे खूप छान दिसत होतं. बघा तुम्ही पण, हा बघा, वाटतंय ना, छान वाटते बघण्यासाठी. मग नंतर ते गेल्यानंतर आणि इकडल्या साईडला, लेफ्ट साईडला पण त्यांनी देवीचं केलेलं दिसत असेल ब्लॉगमध्ये, बघा तुम्ही झूम करून. मग तिथनं वगैरे दर्शन घेऊन बाहेर आलो. मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. म्हणलं बाप्पा तुम्हीच आमचे फेवरेट, आशीर्वाद राहून द्या. पाया पडल्या गणपती बाप्पाच्या. इथनं थोडं चालत गेल्यानंतर मग नंदीच्या मुखातून पाणी येत होतं खाली. मग खूप असं छान वाटत होते ते बघण्यासाठी. मला एक शॉट घेऊया तिथला, पण छान वाटेल, तुम्हाला पण नवीन काय तर बघायला भेटेल. हे शॉट घेतल्यानंतर बाहेर आलो. भयंकर असा पाऊस चाललेला. अशाच पावसामध्ये एक शूट घेतला इथला बाहेरचा, कारण हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं बघण्यासाठी. छान पण वाटत होतं मला, मेमरीज तेवढ्या. तर बघा, असं तुळजापूरच्या आईचं दर्शन झालेलं आहे. कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कळवा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत चला. थँक्स फॉर वॉचिंग.